तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया. तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा. तुम्ही म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा. मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे. तर त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार, नंतर कोण सुप्रिया सुळे चाललेलं आहे. कार्यकर्त्यांना काही चान्स नाही. नंतर मग आता रोहित पवार, तर आणखी कोण कोण बोलवण्याचे असतील. त्यामुळे त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला. मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, मग आदित्य ठाकरे, नो स्कोप. बाकीच्याने जय भारत माता की जय, उद्धवजी तुम आगे बढ़ो, आपण मग हम तुम्हारे साथ, उद्धवजींचा पक्ष. बरोबर ना? पण महाराष्ट्रातला मनसे कोणाचा? महाराष्ट्र नवीन मनसे, राजसाहेब, नथिंग म्हणजे काय गडबड नाही. राजसाहेब जवळ मग जरा थोडं देशात जाऊ. मग देशामधला मुलांची यादवांचा पक्ष कोणाचा? मुलांची यादवांचा, मुलांची यादव, मग अखिलेश यादव. मग लालू यादवांचा, लालू यादव, मग आता तेजस्वी यादव. मग आणखी घेऊ केजरीवाल, केजरीवाल त्याची बायको. भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष. एक एक नेता आला, त्यांनी नेतृत्व दिलं, देशाचं समन्वय काम केलं, काळाच्या पडद्यात निघून गेले, अटलजी गेले. अटलजी हे असे पंतप्रधान होते, असे नेता होते की आम्ही तुम्हाला प्रश्न पडला की पक्षाचं काय होणार. दुःख सगळ्यांनीच म्हणत होतं, परंतु पक्ष चालत राहिला. अटलजींच्या नंतर मग भरपूर मोठी यादी आहे, अरुण जेटली आहे, सुषमा स्वराज आहे, इथे काही कमतरताच नाही. आणि त्यामुळे हा पक्ष हा विचारावर चालणार.